आता पाहूयात सविस्तर बातम्या। काल मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला सुरुवात झाली असून शहराकडे जाणारा भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखण्यासाठी आंदोलकांनी कंबर कसली। या संपादरम्यान शिर्डीमध्ये भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली। शिर्डीमध्ये पहाटेच्या सुमारास विक्रीस घेऊन चाललेल्या 2 टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त करण्यात आला। शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुलेंच्या नेतृत्वात हॉटेल हॉलिडे पार्क समोर आंदोलन करण्यात आले। दूध घेऊन जाणाऱ्या टँकरची हवा सोडून देत आंदोलकांनी टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून दिलं। तर या प्रसंगी शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चौगुले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की काही विघ्न संतोषी लोक असहकार्याची भावना ठेवून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र शिवप्रहार संघटनेने त्यांचा डाव मोडीत काढलाय। पोलिसांनी दडपशाही करत शेतकरी आंदोलकांना अटक केली तर जेलमध्येच जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी S9शी बोलताना दिला। गेल्या महिनाभरापासून पुंदमा या गावातून शेतकरी संपावर या शेतकरी क्रांती आंदोलनाची घोषणा झाली। त्या आंदोलनाच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात आलं होतं की या आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, शेतकरी आंदोलन मोठं होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, व्यापाऱ्यांनी देखील प्रयत्न करायला पाहिजे। परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी म्हणा किंवा या आंदोलन अयशस्वी व्हावं अशा उद्देशानं 1 जूनपासून जे आंदोलन सुरू होणार होतं मध्यरात्रीपासून आवाहन करून देखील त्या लोकांनी या आंदोलनातल्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांकडे दुर्लक्ष व्हावं या उद्देशानं शहराकडे पुरवठा करण्याचा प्रयत्न केला आणि या आंदोलनात शिवप्रहार संघटना शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होती आणि त्या दिशेने आंदोलनाची सुरुवात देखील झालेली होती। परंतु असहकार्याची भावना ठेवून ज्या लोकांनी या आंदोलनाला असहकार्य करण्याचा निर्णय घेतला त्या लोकांच्या गाड्या आम्ही शिर्डी शहरामध्ये अडवून त्यांच्या गाड्या परत U-टर्न करून परत जाण्यासाठी त्यांना भाग पाडलं। ज्या लोकांनी अशा विनंतीला टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचाच रेटा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला अशा लोकांच्या गाडीतलं दुधाच्या पिशव्या आम्ही रस्त्यावर ओतून या आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे आंदोलन 100% यशस्वी केलं जाईल असं मी शिवप्रहार संघटनेच्या वतीने जाहीर करतो। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची या माध्यमातून असं मी आपल्यासमोर सांगतो की हे दूध 2 राज्यामध्ये जाणारं दूध शिर्डी शहरामध्ये अडवण्यात आलेलं आहे। म्हणजे जवळजवळ शेतकरी आंदोलनाची जी भूमिका आहे की शहरामध्ये आणि दुसऱ्या परराज्यामध्ये दूध जाऊ द्यायचं नाही, जेणेकरून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला याची जाणीव होईल आणि ज्या आपल्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या मागण्या त्यांना गांभीर्याने घेऊन त्या मागण्यांकडे लक्ष देण्याची वेळ निमित्ताने येणार आहे। आणि जर या आंदोलनाला पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस कोठडीतच आमरण उपोषण करून जोपर्यंत शेतकरी क्रांती आंदोलन सुरू आहे तोपर्यंत पोलीस कोठडीत आमरण उपोषण केलं जाईल असं मी या ठिकाणी जाहीरपणे व्यक्त करतो।